प्रभू गौरवशाली देवा, आज या प्रार्थना सभेमध्ये जितके पती पत्नी आलेले आहेत प्रभू, त्या प्रत्येक पती पत्नीला आज तुझ्या अनुग्रहाने, तुझ्या चांगुलपणाच्या द्वारे, सामर्थ्याने प्रभू आशीर्वादित कर. प्रत्येकाचं वैवाहिक जीवन प्रभू त्यामधून तुझा गौरव वाढू दे, त्यामधून तुझा महिमा होऊ दे देवा. सर्व आदर तुला मिळू दे. ही सभा आज आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. गौरवशाली देवा, तुला महिमा मिळो. येशू प्रभूच्या नावाने प्रार्थना तू ऐकली, आम्ही विश्वास करतो सगळेजण. आपण सगळे म्हणूया आमेन, 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 हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, आज कुटुंबाविषयी देवाच्या वचनातून आपण काय करणार आहे, ऐकणार आहोत. आणि का कुटुंबाविषयी आपण ऐकणार आहोत? कारण आपल्या प्रत्येकासाठी आपलं कुटुंब हे फार महत्वाचं आहे. हालेलुया, है ना. आणि म्हणून आपल्या कुटुंबासाठी देवाच्या वचनामध्ये काय लिहिलेले, कुटुंबासाठी देव काय सांगतो, नवऱ्याला देव काय सांगतो, पत्नीला देव काय सांगतो, है ना. आज देवाच्या वचनातून आपण सगळेजण ऐकणार आहोत आणि देव आज प्रत्येकाशी बोलून प्रत्येकाच्या जीवनाला आशीर्वाद देणार आहे. आमेन, आमेन, आमेन. बघा देवाच्या लोकांनो, जे कुटुंब या ठिकाणी बसलेले आहेत, मी आपल्याला सांगू इच्छितो देवाच्या लोकांनो, देवाची योजना आहे आणि देवाने त्याच्या योजनेनुसार कुटुंबाला तयार केलेलं आहे. कुटुंबाला देवाने का तयार केलेले? कारण बायबल देवाचं वचन सांगतं की देव कुटुंबामध्ये राहू इच्छितो, देव कुटुंबामध्ये चालू इच्छितो, देव कुटुंबाशी बोलू इच्छितो. देवाला कुटुंबाबरोबर एक मजबूत नातं है ना हवंय. आणि म्हणून बायबल देवाचं वचन सांगते की देवाने प्रारंभी म्हणजे सुरुवातीला वचन मध्ये लिहिलंय की कुटुंबाची निर्मिती केली. हालेलुया. पण आम्ही पाहतो शैतान खूप वाईट आहे, त्याला आमचं कुटुंब चांगलं असावं ही इच्छा नाहीये. तो नेहमी कुटुंबांना फोडण्यासाठी, पती पत्नींच्या जीवनामध्ये भांडणं, विवाद आणि पती पत्नींमध्ये त्याद्वारे फूट पाडण्यासाठी शैतान कार्य करत असतो. आणि देवाच्या लोकांनो, हे प्रारंभापासून त्याचे वाईट कार्य आहे. आणि प्रारंभीच्या कुटुंबापासून या जगात जे जे कुटुंब तयार होते त्या त्या कुटुंबामध्ये त्याला हेच वाईट कार्य करायचंय. कुटुंबांना त्याला प्रेमात राहू द्यायचं नाहीये, कुटुंबांना त्याला शांतीत राहू द्यायचं नाहीये, कुटुंबांना त्याला आनंदात राहू द्यायचं नाहीये. कुटुंबांमध्ये कसा वाद होईल, कुटुंब कसे एकमेकांपासून काय होतील, पती पत्नी कसे एकमेकांपासून वेगळे होतील, है ना, त्यांच्यामध्ये कसा वाद होईल, या गोष्टींसाठी शैतान हा कार्य करत असतो. आणि प्रारंभीचं कुटुंब शैतानाने फोडलं. प्रारंभीच्या कुटुंबामध्ये शैतानाने पाप आणून बायबल देवाचं वचन सांगतं की कुटुंबाचं पतन केलं. देवापासून तो कुटुंबाला लांब घेऊन गेला. आणि देवाच्या लोकांनो बघा, देव ज्याने योजना केलेली आहे तो देव कुटुंबांना पुन्हा जवळ घेण्यासाठी, हालेलुया, बायबल सांगतं की त्याने स्वर्ग सोडलं आणि स्वर्ग सोडून या पृथ्वीवरती आला. हालेलुया. किती लोक विश्वास करता येशू तुमच्यासाठी या जगात आला? आमेन. तर देवाचं वचन सांगतं की येशू पुन्हा कुटुंबांबरोबर देवाचं नातं जोडण्यासाठी आलेलं आहे. हालेलुया. कुटुंबांना देवाजवळ घेऊन जाण्यासाठी आलेलं आहे. आणि आज देवाच्या लोकांनो, आपल्या कुटुंबामध्ये है ना, आपल्या कुटुंबामध्ये देवाची योजना पूर्ण व्हायला पाहिजे. आपलं कुटुंब देवाबरोबर नात्यामध्ये एक व्हायला पाहिजे. आपलं कुटुंब प्रियजनांनो देवाबरोबर असलं पाहिजे. आपल्या कुटुंबात देव असला पाहिजे. आपलं कुटुंब देवाबरोबर चाललं पाहिजे. आज देवाच्या लोकांना हे कार्य आमच्या कुटुंबामध्ये होण्यासाठी आम्हाला या ठिकाणी खूप प्रार्थनापूर्वक बसायचं आहे. हालेलुया, हालेलुया, है ना. आज एक प्रेमळ शब्दासह आपण या सभेची सुरुवात करणार आहोत. भावांनो, आपल्या पत्नीकडे बघा आणि आपल्या पत्नीला आज सकाळी म्हणा की तू चांगली आहे. आपल्या पत्नीला म्हणा तू चांगली आहे. हालेलुया. आणि बहिणींनो, तुम्ही सुद्धा आपल्या नवऱ्यांकडे बघा आणि त्यांना म्हणा की तू चांगला आहे, म्हणजे तुम्ही चांगले आहे. हालेलुया. सो बघा, देवाला आनंदी कुटुंब पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून आज सकाळी प्रियजनांनो कुटुंबासाठी आपण ऐकणार आहोत. भावांनो, बहिणींनो, जे आज तुम्ही लग्न करून एकमेकांबरोबर आपल्या कुटुंबात राहत आहात, आम्ही समजून घेऊया लग्न काय आहे. लग्न भावांनो, बहिणींनो, ही देवाची योजना आहे. काय? देवाची योजना. एका पुरुषाला आणि एका स्त्रीला ज्यावेळेस देव एकत्रित आणतो त्यावेळेस तो त्याच्या योजनेनुसार, त्याच्या इच्छेनुसार पतीला आणि पत्नीला काय करत असतो? एकत्र आणत असतो. हालेलुया. आणि बायबल देवाचं वचन देवाच्या लोकांना आम्हाला लग्नाबद्दल आणखी सांगतं. लग्न ही योजना देवाने का निर्माण केली? पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय 18 वचन. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. माणूस एकटा असावा हे बरं नाही. सगळेजण म्हणा, माणूस एकटा असावा हे बरं नाही. हा. तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्य करीन. तर त्याच्यासाठी मी काय करीन? अनुरूप सहाय्य करीन. हालेलुया. बघा, प्रारंभी देवाने मानवाची निर्मिती केली. वचन सांगतं की तो एकटाच एदेन बागेमध्ये होता आणि एकटाच एदेन बागेमध्ये देवाच्या योजनेनुसार एदेन बागेची मशागत करत होता. त्या ठिकाणी तो असताना
जेव्हा देव यायचा, देव त्याला भेटून निघून गेल्याच्या नंतर तो त्या एडन बागेमध्ये एकटाच राहायचा. हालेलुया. मग देवाने बघितलं की अरे मी गेल्याच्या नंतर हा एकटाच असतो, म्हणून मग देवाने काय केलं, देवाने योजना केली. देवाने पवित्र शास्त्र बायबल सांगतं की त्याला पत्नी द्यायचं ठरवलं. काय करायचं ठरवलं? पत्नी द्यायचं ठरवलं. आणि वचन मध्ये लिहिलंय देवाच्या लोकांनो, देवाने म्हटलं की मी आदामाला अनुरूप सहाय्यक देईन. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आदामाप्रमाणे दिसणारी, आदामाशी सदृश असलेली अनुरूप अशी पत्नी मी आदामाला देईल, ही योजना देवाने केली. हालेलुया. 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 आज सकाळी आपल्या बायकोला म्हणा, तू माझी अनुरूप सहाय्यक आहे. आमेन. हालेलुया. बहिणींनो, बघा बायबल देवाचं वचन सांगतं की आदामासाठी हवेला काय केलं गेलं? निर्माण केलं गेलं. तुम्हाला निर्माण केलेलं देवाने तुमच्या पतीसाठी. हालेलुया. तुमच्या नवऱ्यासाठी. हालेलुया. आणि तुम्हाला अनुरूप सहाय्यक म्हणून निर्माण केलेलं आहे. हालेलुया. दुसरं, पवित्र शास्त्र बायबल सांगतं की देवाच्या लग्नामागचा उद्देश काय आहे? आपण वाचूया. उत्पत्ती 2 अध्याय 24 वचन वाचा. ह्याच पुरुष आपल्या आई बापांना सोडून, याच तो पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या स्त्रीशी, आपल्या बायकोशी जळून राहील. ती दोघे एक देह होतील. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय की पती आणि पत्नी हे नातं देवाने जोडलेले. कशासाठी माहितीये? पती आणि पत्नीने एक व्हावं. काय व्हावं? एक व्हावं. त्यांनी विचारांनी एक व्हावं, त्यांनी मनाने एक व्हावं, त्यांनी उद्देशाने एक व्हावं, त्यांनी देवाच्या लोकांनो एक होऊन राहावं. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं देवाने पती पत्नीचं नातं हे निर्माण केलेलं आहे. हालेलुया. ज्या घरामध्ये बघा पत्नी तिचंच हाकते, ज्या घरामध्ये नवरा त्याचाच हाकतो ना, देवाच्या लोकांना त्या घरामध्ये एकता नसते. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं? भांडण होतं. मग नवरा म्हणायला लागतो की तू तुझ्याच मनाचं करीती, बायको म्हणायला लागते की तुम्ही तुमच्याच मनाचं करता. दोघंही एक नसतात, एक विचारी नसतात, एका दिनाचे नसतात, एका उद्देशाने ते एकत्र राहत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं? वादविवाद होतं. आणि देवाला, देवाच्या लोकांना असं कुटुंब आवडत नाही. हालेलुया. ज्या पती पत्नींमध्ये एकता नाही आहे ना, देवाला ते कुटुंब आवडत नाही. हालेलुया. देवाला कुटुंबांमध्ये एकता पाहिजे. काय पाहिजे? एकता पाहिजे कुटुंबांमध्ये. नवरा बायकोमध्ये एकता पाहिजे देवाला. हालेलुया. आणि देवाने याच उद्देशाने कुटुंबाची काय केलेली आहे? निर्मिती केलेली आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. हालेलुया. आता बघा, देवाच्या लोकांना आम्ही पाहतो या जगामध्ये आजपर्यंत कित्येक कुटुंब आहे ना, लग्न झालेले कुटुंब फारकती घेऊन वेगळे झाले है ना. त्यांनी एकमेकांना काय केलं? फारकत देऊन सोडून दिलं, एकमेकांपासून वेगळे होऊन गेले देवाच्या लोकांना. पण बायबलचं, देवाचं वचन, देवाच्या लोकांना आम्हाला या ठिकाणी काय सांगत आहे? देवाच्या लोकांना देवाने आम्हाला वेगळं होण्यासाठी एक नाही केलेले, देवाने आम्हाला एक होऊन एकत्र राहण्यासाठी एकत्र केलेले. हालेलुया. हालेलुया. आणि बघा, आता एकत्र राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, बरेचसे कुटुंब का फुटतात? कारण बायबल मधलं देवाचं वचन सांगतं की लग्न जे आहे ना, लग्न हे करार आहे, वाचा. हालेलुया. लग्नामध्ये नवरा आपल्या पत्नीला वचन देत असतो आणि पत्नी आपल्या नवऱ्याला काय करत असते? वचन देत असते. हालेलुया. हालेलुया. वचन देत असते. काय वचन देत असते है ना? आता बघा, आम्हा प्रत्येकाचं लग्न, या ठिकाणी जे लग्न झालेले भाऊ आणि बहिणी बसलेले आहेत, तुमचं लग्न जेव्हा झालं, लग्नाची सुरुवात कशी झाली? तुम्ही तुमच्या पत्नीला पाहायला गेले का नाही गेले? गेले का नाही गेले? किती किती कोण कोण भाऊ आपल्या बायकोला पाहायला गेले होते लग्नाच्या आधी? पाहणीचा कार्यक्रम है ना. हालेलुया. पुष्कळ जण गेलेले नव्हते वाटते, गेले होते ना पाहिला. पाहिल्यावर काय काय म्हटले तुम्ही? पाहणीचा कार्यक्रम झाल्यावर तुम्ही काय सांगितलं? पसंत आहे का नाही पसंत आहे? पसंत आहे का नाही पसंत आहे? पसंत आहे ना? आहे का नाही है ना. बहिणींनी काय सांगितलं? मुलाला पाहिल्यावरती मुलगा पसंत आहे का नाही पसंत आहे? अरे आज लय मोठी समस्या आहे. पहिले पसंतीचा कार्यक्रम असतो, बरोबर. तिथं मुलगा मुलीला बघतो आणि मुलगी मुलाला बघते. आणि जर मुलाला मुलगी आवडली तर मुलगा म्हणतो की मला मुलगी पसंत आहे, आणि मुलीला जर मुलगा आवडला तर मुलगी सांगते की मला मुलगा पसंत आहे. दोघेही एकमेकांबरोबर लग्न करण्यासाठी तयार होतात. हालेलुया. दोघेही एकमेकांबरोबर संसार स्थापित करण्यासाठी तयार होतात. आणि देवाच्या लोकांनो, मग जेव्हा पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन सांगतात, आता बघा, जे प्रभू येशू मध्ये आलेले मुले, त्यांचं लग्न कसं होतात माहितीये? ते देवासमोर येतात. कोणासमोर येतात? देवासमोर येतात. आणि देवासमोर येऊन तो मुलगा है ना, त्या मुलीला वचन देतो. काय वचन देतो? की बघ, प्रभू येशू जसा माझ्या पापांसाठी मेला, प्रभू येशू जसा माझ्या अपराधांसाठी मेलाय, त्या प्रभू येशू बरोबर मी सुद्धा माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी काय झालोय? मरून गेलेलो आहे. हालेलुया. आणि आज मी तुला वचन देताना हे सांगतो की मी माझ्यासाठी नाही जगणार, मी तुझ्यासाठी जगणार आहे. हालेलुया. नवरा आपल्या पत्नीला काय वचन देतो? की मी माझ्यासाठी नाही जगणार, मी तुझ्यासाठी जगणार आहे. हालेलुया. तसंच मुलगी सुद्धा ज्यावेळेस लग्न करण्यासाठी देवासमोर येते, तेव्हा ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याला वचन देते की प्रभू येशू जसा माझ्या पापासाठी मेला,
तसं मी माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी आहे ना प्रभू येशू बरोबर क्रूसावर काय झालेले, मरण पावलेले. आता मी माझ्यासाठी नाही जगणार, आता मी तुमच्यासाठी जगणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि बघा, असं हे वचन दिलं जातं कराराचं, एक दृढ वचन, मजबूत वचन, ज्याच्यामध्ये नवरा बायकोसाठी जगायचं वचन देतो आणि बायको नवऱ्यासाठी जगायचं वचन देते. हालेलुया. आणि देवाच्या लोकांनो बघा, ज्या लग्नामध्ये ही वाचा आहे, हे वचन आहे, देवाच्या लोकांनो ते लग्न टिकतं. हालेलुया. ते लग्न काय होतं, टिकतं. कारण नवरा स्वतःसाठी नाही जगत, तर नवरा कोणासाठी जगतो, बायकोसाठी जगतो. आणि ही बायको स्वतःसाठी नाही जगत, तर बायको कोणासाठी जगते, नवऱ्यासाठी जगत असते. हालेलुया, हालेलुया. आणि बघा, या वचनाच्या द्वारेच लग्न स्थापित केलं जातं, लग्न होतं. हालेलुया. ज्या लग्नामध्ये वचन नसतं ना, मग तिथं बायको स्वतःसाठी जगत असते, ती नवऱ्यासाठी जगत नाही. ज्या लग्नामध्ये वचन नसतं तिथं नवरा स्वतःसाठी जगत असतो, तो बायकोसाठी जगत नाही. आणि मग नवरा बायको काय म्हणायला लागतात माहिती का एकमेकांना, तुम्ही तुमचंच पाहता, तुम्ही काय, तुम्ही तुमचंच पाहता, तुमचं माझ्याकडे लक्ष नाहीये, नाही का. है ना. बायको सुद्धा तसंच म्हणायला लागते. एकूण ज्ञानावरती अशा प्रकारे मग काय केलं जातं, है ना, आरोप प्रत्यारोप केले जातात आणि मग त्याच्यामुळे वादविवाद होतात. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, लग्न हे वचनाने निर्माण होतं. हालेलुया. लग्न हे वचनाने स्थापित होतं. हालेलुया. आता 3 गोष्टी आपण सुरुवातीला पाहिले. देवाचं वचन सांगतं लग्न ही देवाची योजना आहे. हालेलुया. आणि देवाने आदामासाठी हवेला निर्माण केलेले. कोणासाठी निर्माण केलेलं आहे, हवेला निर्माण केलेलं आहे. हालेलुया. बहिणींनो, तुम्ही समजून घ्या, तुम्हाला कोणासाठी निर्माण केलेलं आहे, तुमच्या नवऱ्यासाठी. कोणासाठी निर्माण केलेलं आहे, तुमच्या नवऱ्यासाठी. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी जागा. कोणासाठी जागा, तुमच्या नवऱ्यासाठी जागा. हालेलुया. देवाची योजना तुम्ही समजून घ्या. हालेलुया. देवाच्या योजनेला समजून तुम्ही आपल्या नवऱ्याबरोबर राहा, त्याच्याबरोबर प्रेमाने राहा, त्याच्याबरोबर विश्वासाने राहा, त्याच्याबरोबर एक दिलाने राहा. हालेलुया. बायबल मधून तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की लग्नामध्ये वचन पाहिजे. काय पाहिजे, वचन. है ना. जिथं वचन आहे ते लग्न टिकून राहतं, जिथं वचन नाहीये ते लग्न काय होत असतं, तुटत असतं देवाच्या लोकांना. हालेलुया. म्हणजे तिथं भांडण असतात, वादविवाद असतात, है ना, राग रुसवा या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात आणि देवाला हे आवडत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, आज आम्ही पती पत्नी जेव्हा या जागेमध्ये बसलोय, देवाची योजना आपण समजून घेऊया. आमच्या कुटुंबासाठी, माझ्या कुटुंबासाठी देवाची योजना काय आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता बघा, आपण बायबलमध्ये देवाचे वचन पाहूया, है ना. भावांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, येशू या जगामध्ये, या जगातल्या पापी लोकांसाठी आला आणि जगातल्या पापी लोकांना वाचविण्यासाठी येशूने या जगातल्या पापी लोकांसाठी वचन दिलं. मी तुमचे पाप स्वतः घेतो, तुमच्या पापांची शिक्षा मी स्वतः घेतो, तुमच्या पापांमुळे जे मरण तुम्हाला येणार आहे ते मरण मी स्वतः घेतो. मी तुमच्यासाठी मरतो यासाठी की तुम्ही पापापासून मुक्त व्हावं आणि माझे बनावं. हालेलुया. आणि मी तुमच्यासाठी जगन, मरणही तुमच्यासाठी आणि जगलही तुमच्यासाठी. हालेलुया. आणि म्हणून एपिस्करास पत्रात पौलुस म्हणतो की देवाने मंडळीवर असं प्रेम केलं की मंडळीसाठी तो मरण पावला. हालेलुया. म्हणजे त्याने स्वतःचं जीवन त्यागून दिलं मंडळीसाठी, है ना. या जगातल्या प्रत्येक पापी माणसाला जवळ करण्यासाठी, प्रत्येक पापी माणसाची नातं जोडण्यासाठी. तसंच देव म्हणतो प्रत्येक नवऱ्याने, हालेलुया, प्रत्येक नवऱ्याने स्वतःसाठी बलिदान झालं पाहिजे क्रूसावरती. कुठं बलिदान झालं पाहिजे, क्रूसावरती. हालेलुया. बघा, तुमची पत्नी जी आज तुमच्या सोबत बसलेली आहे, तिने तिचे आई वडील, तिचे भाऊ, तिच्या कुटुंबातले सदस्य, तिचं गाव, तिचं जे काही आई वडिलांचे इडं होतं सगळं सोडून ती तुमच्या बरोबर नांदायला आली, तुमच्या बरोबर राहायला आलेली, सगळं सोडून. हालेलुया. मग तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोसाठी स्वतःचं जीवन काय केलं पाहिजे, त्यागलं पाहिजे. हालेलुया. स्वतःचं जीवन त्यागलं पाहिजे देवाच्या लोकांनी. जसं येशूने मंडळीसाठी स्वतःचा प्राण दिला, तसं देवाच्या लोकांनी आपलं जीवन आपण त्यागलं पाहिजे. हालेलुया. आणि आपल्या पत्नीसाठी, है ना, आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. आपल्या पत्नीसाठी आपण जगलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, देवाच्या वचनामध्ये देवाच्या लोकांना लिहिले, मग देव पती पत्नीला एक करू इच्छितो. हालेलुया. आता बघा, आपण ज्या कुटुंबांमध्ये राहतो, आपल्या कुटुंबामध्ये अनेक भाऊ या ठिकाणी बसलेले, जे है ना, ज्यांच्या मुलांचे लग्न झालेले आहेत, म्हणजे सासू सासरे, है ना, भाऊ आहेत, मोठे कुटुंबातले लोक आहेत. बऱ्याचदा देवाच्या लोकांनो, आम्हाला देवाची योजना माहित नसल्यामुळे काय होतं, जेव्हा 2 लोक पती पत्नीच्या नात्यामध्ये जोडले जातात ना, देवाच्या लोकांनो, त्या 2 लोकांमध्ये तिसरा कोणीही नसावा ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. तिसरा कोणीही नसावा ही कोणाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे. हालेलुया. पण बऱ्याच बहिणी ज्यांच्या मुलांचे लग्न झाले ते काय म्हणतात माहिती का, बया आताच तिला करून आणलंय आणि तिला काही गोष्टी मला काय करावं लागतील, शिकवावं लागतील. हालेलुया. है ना. मला तिच्याकडे काय करावं लागेल, लक्ष ठेवावं लागेल. हालेलुया. आता मला तुम्हा बहिणींसाठी एक प्रश्न आहे, मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस तुम्ही लग्न करून आल्या होत्या सगळं शिकून आल्या होत्या का, सगळं शिकून आल्या होत्या का, नाही ना. तुम्ही तुमच्या कुटुंबात तुमच्या नवऱ्याबरोबर तुमच्या घरात राहत असताना अनुभवाने शिकल्या. हालेलुया. अनुभवाने काय झाल्या, शिकल्या. हालेलुया.
आणि मग देवाच्या लोकांना त्या नव्या नवरी मागे नव्या नवर देवा मागे नका लागू. त्यांना त्यांच्या अनुभवातून काय करू द्या, शिकू द्या. कसं जगलं पाहिजे कुटुंबामध्ये, पती पत्नी म्हणून कसं आम्ही आमच्या एकमेकांचा आहे ना जे कर्तव्य ते कर्तव्य कसं पूर्ण केलं पाहिजे, कुटुंबाकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, हे त्यांना त्यांच्या अनुभवातून काय करू द्या, शिकू द्या. हालेलुया. बऱ्याचदा काय होतं, आपण करायला जातो एक आणि होतं फलतच. म्हणजे काय, भांडण, सासू संसुनाचं भांडण. आणि मग त्याच्याने काय होतं, त्याच्या कुटुंबामध्ये विस्कळीतपणा येतो आणि मग सगळं कुटुंबातलं प्रेम, सगळी शांती आहे ना सगळी निघून जाते. हालेलुया. सगळी निघून जाते. देवाच्या लोकांना आम्हाला या दिवसांमध्ये देव सांगत आहे, देव जेव्हा एका मुलाला आणि मुलीला पती पत्नीच्या नात्यामध्ये जोडतो ना, त्याला त्यांच्यामध्ये तिसरा कोणीही नकोय. हालेलुया. त्यांच्यामध्ये देव पाहिजे. कोण पाहिजे, देव पाहिजे. हालेलुया. आणि ही देवाची योजना आहे. बघा, ज्या पती पत्नींमध्ये मध्यस्थी तिसरा कोणी नसतो, देव असतो ना, त्या पती पत्नीचं नातं आनंदाने भरलेलं नातं असतं. हालेलुया. हालेलुया. त्या पती पत्नींमध्ये एकता असते. हालेलुया. त्या पती पत्नींमध्ये प्रेम असतं, त्या पती पत्नींमध्ये शांती असते. हालेलुया. पण त्यावेळेस तिसरा कोणतरी येतो ना, मग तो गडबड करून जातो. हालेलुया. 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 तुम्हाला सगळ्यांना समजते काय सकाळी? हालेलुया. बघा, मग देवाची योजना आहे आणि देवाने त्याच्या योजनेनुसार कुटुंबाला काय केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आता आज सकाळी देवाच्या लोकांनो, मी बहिणींना सांगू इच्छितो ना, बहिणींनो, तुमच्या नवऱ्याचं जे स्थान आहे तुमच्या जीवनामध्ये, ते स्थान काय आहे तुम्हाला माहिती आहे काय? आज सकाळी तुमचा नवरा तुमच्यासाठी कोण आहे, बायबलचं देवाचं वचन काय सांगतं हे आज सकाळी तुम्ही समजून घ्या. आपण वाचूया उत्पत्ती याचा 2 अध्याय 18 वचन. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. हालेलुया. हालेलुया. आता बघा, बायबलचं देवाचं वचन उत्पत्ती 11 अध्याय 12 वचन मध्ये लिहिले देवाच्या लोकांनो. बायबलमध्ये एका आशीर्वादित कुटुंबाला आपण पाहतो आणि ते आशीर्वादित कुटुंब कोणतं? अब्राहमाचं आणि सारेचं आशीर्वादित कुटुंब. दोघंही पती पत्नी होते. कुटुंबामध्ये जेव्हा ते राहत होते, बायबलच्या देवाच्या वचनामध्ये लिहिले की सारा है ना आपल्या नवऱ्याबरोबर राहत असताना वचनात लिहिले, 1 पेत्र 3 अध्याय 6 वचन, जशी सारा अब्राहमाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, तुम्ही चांगले करत राहिल्यास व कोणत्याही भेटत गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिच्या मुली झाल्या आहात. आमेन. सारा, बघा, आपल्या नवऱ्याला सारा काय म्हणायची माहितीये? धनी. काय म्हणायची? धनी म्हणजे काय? धनी म्हणजे काय? मालक, स्वामी, ज्याचा संपूर्ण अधिकार तिच्यावरती आहे. हालेलुया. जो तिचा सांभाळ करणार आहे, जो तिची काळजी घेणार आहे ना, असा व्यक्ती है ना धनी. हालेलुया. आज सकाळी जे बहीण भाऊ बसलेले आहेत ना, बहिणींनो, आपल्या नवऱ्याकडे बघा आणि आपल्या नवऱ्याला म्हणा तुम्ही माझे धनी आहे. आपल्या नवऱ्याकडे बघून म्हणा, माझ्याकडे नका बघू. म्हणा म्हणा आज सकाळी ना, बहिणींनो, लाजू नका, ही चांगली संधी आहे. नवऱ्याबरोबर प्रेमाने एकत्र राहायचंय, प्रेमाने राहायचंय. हालेलुया. म्हणा आज सकाळी आपल्या नवऱ्याकडे बघा, म्हणा तुम्ही माझे धनी आहात. आमेन. हालेलुया. बघा, बायबल देवाचं वचन सांगतं की नवरा हा प्रत्येक पत्नीसाठी धनी आहे, स्वामी आहे. हालेलुया. आणि प्रत्येक पत्नीने त्याला त्या स्वामीचा दर्जा काय केला पाहिजे? दिला पाहिजे आपल्या जीवनामधून, है ना. तो आपला स्वामी आहे आणि त्याच्याशी त्याचप्रमाणे आपण काय केलं पाहिजे? वागलं पाहिजे. हालेलुया. आजकाल कुटुंबांमध्ये काय? आजकाल कुटुंबांमध्ये फार वेगळी परिस्थिती सैतानाने निर्माण करून ठेवलेली आहे. हालेलुया. धन्याची जागा कोणी घेतलेली आहे? धन्याची जागा धनिनीने घेतलेली आहे ना. आणि धन्याची जागा धनिनीने घेतल्यामुळं, बायकोने घेतल्यामुळं कुटुंबांमध्ये सगळी गडबड आहे. सैतान सगळी गडबड करत आहे. बहिणींनो, तुमच्याद्वारे ही गडबड करत आहे. कारण तुम्ही तुमच्या नवऱ्याला जे स्थान तुम्ही द्यायला पाहिजे ना, तो तुमचा धनी आहे, ते स्थान तुम्ही त्याला द्यायला पाहिजे, ते तुम्ही दिलं नाही आणि म्हणून शैतान गडबड करत आहे. हालेलुया. हालेलुया. आता बघा, प्रत्येक बायकोसाठी नवरा हा तिचा कोण आहे? धनी आहे. आता देवाच्या लोकांनो, आणखी पवित्र शास्त्र बायबलमध्ये देवाच्या वचनात लिहिले, आपण वाचूया. नवऱ्यासाठी बायको कोण आहे? हालेलुया. नवऱ्यासाठी बायको कोण आहे? आज सकाळी आपण वाचूया नीतिसूत्रे 19 अध्याय 14 वचन. ज्याला कोणाला मिळेल नीतिसूत्रे 19 अध्याय 14 वचन आपण वाचन करूया. घर व धन ही वडिलांपासून मिळालेली दायभाग होत, सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. हालेलुया. हालेलुया. भावांनो, बायबल देवाचं वचन सांगतं है ना, प्रत्येक नवऱ्यासाठी बायको कोण आहे? बायबलमध्ये लिहिलंय देवाच्या लोकांनो, चांगली बायको ही देवाकडून मिळते. कोणाकडून मिळते? देवाकडून मिळते. आज सकाळी आपल्या बायकोला म्हणा तू चांगली आहे. आज सकाळी आपल्या बायकोला म्हणा तू चांगली आहे, लाजू नका, तू चांगली आहे, देवाने तुला मला दिले. आवाजच येत नाही. म्हणा, देवाने तुला मला दिले, तू चांगली आहे. हालेलुया. आता बघा, देवाचं वचन देवाच्या लोकांना आम्हाला सांगतं की अजिबाई लाजायचं नाही. काय? अजिबाई लाजायचं नाही. मग आपण वाचूया
आणखी एक वचन आपण वाचूया. उत्पत्ती 2:23 आणि 24 वचन. तेव्हा आदम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे. हालेलुया, हालेलुया. हाडातले हाड आणि मांसातले मांस म्हणजे काय? शरीरातला भाग. हालेलुया. कुठला भाग? शरीरातला भाग. आपल्या बायकोला म्हणा, तू माझंच हाड आहे. हा, हालेलुया, हालेलुया. बघा, देवाच्या लोकांना आता तुमची पत्नी हे तुमचं हाड आणि तुमची पत्नी हे तुमचं मांस आहे. मला सांगा, तुम्हाला एक पाय नसला तर काय होईल? तुम्हाला एक पाय नसला तर काय होईल? अपंग. लंगडत लंगडत चालशाल. एक हात नसला तर काय होईल? अपंग, है ना. तुम्हाला 2 हातांनी जे काम करता येतं ते काम एका हाताने करता येईल का? नाही. मग तुम्ही जर एखाद्या अवयवाने अपंग असले तर तुम्ही देवाच्या लोकांना, तुमचं शरीर पूर्ण नाहीये. तसं देवाच्या लोकांना बायको, है ना, बायको जर आमच्या जीवनात नसेल तर बायको विना आम्ही अपूर्ण आहे. आम्ही काय? अपंग. हालेलुया. म्हणून असं काही आपल्या बायकोला पुन्हा एकदा म्हणा की तू माझ्या हाडातला हाड आहे. लाजू नका. अरे लाजू नका. म्हणा पटापट, तू माझ्या हाडातला हाड आहे ना. हालेलुया. आणखी 3रं वचन बायको बद्दल काय म्हणतं आपण वाचूया. नीतिसूत्रे 18:22 वचन. ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. हालेलुया. ज्याला बायको मिळते, बायबल मध्ये लिहिलंय की त्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. आपल्या बायकोकडे बघा आणि बायकोला म्हणा, तू माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे. जाऊद्या किती बांधली असेल ती आतापर्यंत, तुम्हाला आज तिच्याकडे पाहून तुम्ही म्हणाच की तू देवाचा आशीर्वाद आहे. हालेलुया. आणखी देवाचं वचन काय सांगतं पत्नीबद्दल आपण वाचूया. नीतिसूत्रे 12:4 वचन. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे. हालेलुया, हालेलुया, है ना. सद्गुणी स्त्री आपल्या पत्नीला, आपल्या पतीला बायबल मध्ये लिहिलंय की देवाच्या लोकांना मुकुट आहे. आणि वचन मध्ये लिहिलंय की नीतिसूत्रे 31:10 वचन. तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. पहिले करास्पत्र 11:7 वचन सांगतं की पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळं त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही. स्त्री तर पुरुषाचे गौरव आहे. स्त्री तर पुरुषाचे गौरव आहे. हालेलुया, हालेलुया. आता बघा, पत्नी आपली बायको ही आपल्यासाठी कोण आहे? मुकुट, है ना. पत्नी आहे, राणी आहे म्हणून तुम्ही राजा आहे. हालेलुया. राणी आहे म्हणून तुम्ही काय? राजा आहे. राणी नसती तर राजा नसता. हालेलुया. राणी आहे म्हणून तुम्ही कोण आहे? राजा आहे. बायबलचं देवाचं वचन सांगतं. आणि आपली बायको आपल्यासाठी गौरव आहे. काय? गौरव. आपल्या बायकोकडे पाहून म्हणा, तू माझे गौरव आहे. हा, का माहितीये का? का तुमच्यासाठी तुमची पत्नी गौरव आहे? कारण तुमचं लग्न जेव्हा नव्हतं ना, होय, तुमचा बाप तुम्हाला काय नावाने हाक मारायचा? काय नावाने हाक मारायचा? धन्या, हा, राम्या, जे काही नाव असेल त्या नावाने. भाऊ काय नावाने हाक मारायचे? त्याच नावाने हाक मारायचे. मित्र तर विचारूच नका. मित्र अजूनच वाईट नावाने. म्हणजे अरे तुझ्याशिवाय भाषात नाही. पण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुमची पत्नी आली, हालेलुया, पत्नी आल्याच्या नंतर घरातल्या लोकांना समजलं की नाही, आता याची बायको आलेली आहे. बायको समोर आता याला आपण राम्या बिम्या, शाम्या बिम्या, गाण्या बिन्या म्हणणं चांगलं नाहीये. मग आता गाण्याचं काय झालं? गणेश भाऊ आहे का? भाऊ सुद्धा आलं पुढे. गणेश भाऊ आहे का? किरण भाऊ आहे का? है ना. प्रल्हाद भाऊ आहे का? हालेलुया. अरे बघा, ज्या तुम्हाला लग्न होण्याआधी मान सन्मान नव्हता, आता सासूरवाडीला जा बायको बरोबर. सासऱ्याने लांबूनच पाहिले रे, पाहुणे आले रे, पाहुणे आले रे, बसायला टाका पाहुण्याला, खुर्ची लावा पाहुण्याला, है ना. सरबत आला पाहुण्याला, है ना. मेवणे जे असतात, मग मेवणे येतात, दाजी आओ जाओ काओ. दाजीचा मान असतो का नाही? असतो का नाही? मग आज जो सन्मान तुम्हाला मिळालेला आहे ना, जे गौरव तुम्हाला मिळाले, तुमच्या बायकोमुळे मिळाले. हालेलुया. कोणामुळे मिळाले? बायकोमुळे. हालेलुया. बिना लग्नाच्यांना कोणी विचारित नाही आणि बिना लग्नाच्यांना काही मान सन्मान नसतो. हालेलुया. पण देवाच्या लोकांना बघा, आता बायकोमुळे तुम्हाला काय आलेलं आहे? सन्मान. ती तुमचे काय? गौरव. म्हणून देवाच्या लोकांना आपले गौरव आपण काय केले पाहिजे? सांभाळले पाहिजे. आपली पत्नी आपल्यासाठी आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादांना आपण सांभाळलं पाहिजे. हालेलुया. आपली पत्नी आपल्यासाठी मुकुट आहे. देवाच्या लोकांना तो मुकुट आपण जपला पाहिजे. हालेलुया. बायबलचं देवाचं वचन आम्हाला सांगतं की ती आमच्या हाडातलं हाड आहे. तिच्या बरोबर भांडून जर तुम्ही वेगळे जर झाले ना देवाच्या लोकांना, तर काय होईल माहितीये? काय होईल? भांडून जर वेगळे झाले, भांडले, ती कधी जर निघून गेली तर तुम्हाला विचारायला कोणी आहे का घरी? कोण नाही. मग तुम्ही जाऊन नाही का, जे कोणी घरातले मोठे धाटे असतील त्यांना त्यांच्याजवळ जाऊन बारीक पान करून बसा आणि मग ते तुम्हाला उत्तर देतील. काय झालं? तुम्ही म्हणताल की ती निघून गेली. काय झाली? निघून गेली. मग ते तुम्हाला अजून फटकार लावून देतील की तू असा वागतो, तू तसा वागतो, तू आमचं करतो, तमकं करतो, म्हणून ती काय झाली? निघून गेली. तू जर असं वागला नसता ती गेली असती का? म्हणता का नाही म्हणत? म्हणता, बरोबर म्हणता ना.
मग तुम्ही काय करणार? जोपर्यंत ते म्हणत नाही कमी येतो तुझ्या बरोबर, आपण जाऊन तिला घेऊन येऊ, तोपर्यंत तिरून तुम्ही हलता का? नाही आलं, तुम्ही वाटत पाहत राहता कधी हा म्हणून कमी येतो तुझ्या बरोबर आणि तिला आपण जाऊन काय करू? घेऊन येऊ. हालेलुया. आणि बघा, ज्यांचं भांडण झालेलं असतं त्यांना असा जर शब्द म्हटला ना, तो सोन्याहून पिवळा आहे. हालेलुया. मग त्याच्यासारखा आनंद नाहीये. हालेलुया. है ना, त्याच्यासारखा आनंद नाही. देवाच्या लोकांना बायकोशिवाय जीवन नाहीये, बायकोशिवाय जीवन नाहीये. आहे का लग्न झालेल्या लोकांना कधी आलाय का असा प्रसंग? घरी अगर निघून गेली आणि मग तुम्हाला है ना, तुम्हाकडे लक्ष देणारं कोणी नव्हतं, तुम्हाकडे बघणारं कोणी नव्हतं आणि तुम्ही बायकोसाठी कोपऱ्यामध्ये बसून रडत होते, असं कोणाच्या बाबतीत झालं का? है ना. देवाच्या लोकांनी आमच्या गौरवाला आपण काय करूया? जपूया. हालेलुया. आमच्या पत्नीला आपण जपूया. ती आपला मुकुट आहे. हालेलुया. ती आपला सन्मान आहे, ती आपला गौरव आहे. देवाच्या लोकांनी ती आपल्या हाडातलं हाड आहे. तिच्या विना आपण काय? अपूर्ण आहे. बायबल देवाचं वचन सांगतं. हालेलुया. 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 म्हणून बघा, बायबलचं देवाचं वचन सांगतं की प्रत्येक पत्नीसाठी नवरा देवाच्या लोकांना हा धनी आहे आणि प्रत्येक नवऱ्यासाठी पत्नी बायबलच्या वचनात लिहिल्याप्रमाणे परमेश्वराचा आशीर्वाद आहे, सन्मान आहे, गौरव आहे, मुकुट आहे. हालेलुया. हालेलुया. है ना. ज्यांचं लग्न झालेलं नाही तुम्ही पण समजून घ्या रे. हालेलुया. हालेलुया. आता बघा, देवाच्या लोकांनो पती पत्नींमध्ये है ना, पती पत्नींमध्ये देवाच्या दृष्टीने, बायबलच्या दृष्टीने जर बघितलं तर लहान मोठं कोणीच नाहीये. हालेलुया. देवाच्या दृष्टीने पती पत्नी हे कसे? समान आहे. समान आहे. देव दोघांनाही सारखंच बघतो. त्यांच्यामध्ये कोणीच लहान मोठा नसतो. तसं तुमच्या कुटुंबातही देवाच्या लोकांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या बायको बरोबर राहता, जेव्हा तुम्ही बहिणींना तुमच्या नवऱ्या बरोबर राहता, लहान मोठा असा भेदभाव करत बसू नका. हालेलुया. काय होतं, बऱ्याचदा आम्ही आमच्या बायकोला लहान दाखवायचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यामुळे तिला तिच्या जीवनामध्ये शैतान म्हणतो की बघ तुला कमी दाखवायचा काय करतोय? हा प्रयत्न करतोय. आणि मग ती म्हणते मी काही कमी नाहीये आणि मग त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे भांडणं होतात, वादविवाद होतात देवाच्या लोकांना आणि ते आपल्या कुटुंबासाठी चांगलं नाहीये. हालेलुया. आम्ही आमच्या पत्नीला समान दर्जा दिला पाहिजे. आम्ही है ना दोघंही सोबत राहतो, देव दोघांनाही सारखंच बघतो. देवाच्या नजरेत कोणी लहान मोठं नाहीये. हालेलुया. म्हणून आपल्या बायकोला सारखाच दर्जा द्या, तुमच्या सारखा है ना. कमीपणा तिला वाटू नये तिच्या जीवनात, तिला कमी दाखवून तिला दुःखी करू नका, निराश करू नका तिला. हालेलुया. आणि जर कधी ती निराश जर झाली तर मग तुम्हीच निस्तारा. हालेलुया. हालेलुया. आता बघा, मग बायबलचं देवाचं वचन सांगतं की पती पत्नींमध्ये देवाच्या लोकांनो कोणीही लहान मोठं नसतं. हालेलुया. बायबलमध्ये देवाने काय केलेलं आहे? एक व्यवस्था लावून दिलेली आहे. त्या व्यवस्थेचं पालन प्रत्येक पत्नीने करायचंय है ना. प्रत्येक पत्नीसाठी ती व्यवस्था आहे, प्रत्येक है ना. आणि व्यवस्था काय आहे? इफिसकारास पत्र 5वा अध्याय 22, 23 आणि 24 वचन आपण वाचूया. इफिसकारास पत्र 5वा अध्याय 22, 23 आणि 24 वचन. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपल्या पतीच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे, तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे, आपापल्या पतीच्या अधीन असावे. हालेलुया. बहिणींनी काय केलं पाहिजे? आपल्या नवऱ्याबरोबर राहत असताना देवाचं वचन सांगतं की आपल्या नवऱ्याच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कसं राहिलं पाहिजे? आज्ञेमध्ये. आणि आता भावांनो, आज्ञेमध्ये म्हटल्याच्या नंतर ही आज्ञा मारून झोडून है ना, आपलं ऐकण्यासाठी, आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्या पत्नीला मारून झोडून आपल्या अधीन आणायचं, ही अधीनता देव म्हणत नाही. या अधीनतेबद्दल देव या ठिकाणी बोलत नाही. देवाला पती पत्नीच्या जीवनामध्ये कोणती अधीनता पाहिजे माहितीये का? प्रत्येक पत्नीने देवाची योजना समजून घ्यावी आणि प्रत्येक पत्नीने देवाची योजना, देवाचा उद्देश समजून स्वतःला है ना आपल्या नवऱ्याच्या आज्ञेमध्ये आणावं. देवाला ती अधीनता पाहिजे, प्रेमाची अधीनता. हालेलुया. स्वतःच्या मनाने स्वीकारलेली अधीनता. हालेलुया. देवाला ही अधीनता पाहिजे. आता बघा बहिणींनो, बायबलमध्ये देवाच्या वचनात लिहिलंय, पहिलं कुटुंब खूप चांगलं चालू होतं त्यांच्यावाला संसार. एदेन वाटिकामध्ये ते होते. देवाने एक आज्ञा दिलेली होती दोघांनाही पण की बागेतल्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ काय करू नको? खाऊ नको. ज्या दिवशी खाशाल त्या दिवशी काय व्हाल? मरून जाशाल. आता त्याच टायमाला ज्यावेळेस आज्ञा दिली होती आणि हे आज्ञेमध्ये राहून त्या ठिकाणी जीवन जगत होते, संसारिक जीवन जगत होते, बायबलच्या देवाच्या वचनात लिहिले
सैतान आला आणि सैतानाने येऊन कोणाची भेट घेतली? हवेची भेट घेतली, म्हणजे आदामाच्या बायकोची भेट घेतली. तिला विचारायला लागला की बागेतल्या झाडाचं फळ खायला मनाई केली का तुम्हाला? बागेतल्या झाडांची फळे खायची? तर ती म्हटली नाही बाबा, बागेतल्या सगळ्या झाडांची फळं खायला लावली, फक्त जे बागेच्या मध्यभागी बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारे झाड आहे त्याचं फळ आम्हाला खायला नाही लावेल. परमेश्वराने सांगितलं ज्या दिवशी आम्ही त्याला खाऊ किंवा स्पर्श करू आम्ही मरून जाऊ. हालेलुया. आता जेव्हा शैतान तिच्याशी बोलत होता ना, नवरा तिच्या जवळ नव्हता, आदम तिच्या जवळ होता. आणि मग शैतान म्हटलं की असं नाहीये, तुम्ही फळ खाल्ल्याने मरणार नाही, तर तुम्ही फळ खाल्ल्याने देवासारखे व्हाल, देवासारखे बरे वाईट जाणणारे तुम्ही बनशाल, है ना. आता तिला असं वाटलं शैतान जे सांगतोय ते खरंच आहे, हे झाडाचं फळ खाल्लं तर आम्ही देवासारखे होऊ. आणि मग तिने काय केलं? तिने एक शब्दभर कोणाला विचारायला पाहिजे होतं? नवऱ्याला. कोणाला विचारायला पाहिजे होतं? नवऱ्याला. म्हणजे आदमाला विचारायला पाहिजे होतं की बाबा हा आलाय शैतान आणि हा येऊन म्हणत आहे की त्या झाडाचं फळ खाल्ल्याने तुम्ही मरणार नाहीये, तुम्ही कोणासारखे व्हाल? देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. तर मग काय करायचं? आपण ते फळ खायचं का नाही खायचं? नवऱ्याला शब्दभर तिने काय करायचं होतं? विचारायचं होतं, पण नवऱ्याला शब्दभर तिने विचारलं नाही. आपल्याच मनाने ठरवलं, गेली झाडाचं फळ तोडलं, खाल्लं आणि फळ खाल्ल्यामुळे काय झालं? बायबल सांगतं की देवाची आज्ञा मोडली, पतन पावली. ती हवा आहे ना, पतन पावली, बायको पतन पावली. आणि मग आदामालाही दिलं, आदामानेही खाल्लं. आणि बायबल मध्ये लिहिले की दोघे पती पत्नी तिथं काय झाले? आत्म्यात मरण पावले, देवापासून दूर झाले देवाच्या लोकांनी. हालेलुया, हालेलुया. म्हणून बघा, आता आम्ही कुटुंब असे राहतो ना, कुटुंब असे राहत असताना जर आम्ही पती पत्नी है ना एका विचाराने एका दिलाने एकत्र येऊ, आम्हाला कुठलंही काम करायचं असू द्या, बहिणींनो तुम्हाला काहीही करायचंय, शब्दभर तुमच्या नवऱ्याला सांगा. हालेलुया. शब्दभर काय करा? तुमच्या नवऱ्याशी त्याच्याबद्दल काय करा? बोला. आणि तुम्ही बोलाल ना तर त्याला खूप आनंद होईल. हालेलुया. आणि तो 4 लोकांना जाऊन सांगेल की माझी बायको मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. चांगला म्हणेल का वाईट म्हणेल? चांगला म्हणेल का वाईट म्हणेल? बहिणींनो चांगला म्हणेल ना. हालेलुया, है ना. भावांनो तुम्हाला जेव्हाही काही करायचंय ना, आपल्या पत्नीला शब्दभर काय करा? सांगा. म्हणजे तिला सुद्धा चांगलं वाटेल आणि ती सुद्धा तुमच्या बद्दल ज्यावेळेस इतरांशी बोलल तेव्हा ती हेच बोलल की माझे मिस्टर है ना ते मला शब्दभर विचारतात आणि मगच जे काही करायचंय ते करतात. हालेलुया. शब्दभर पती पत्नीमध्ये जेव्हा संभाषण असतं ना, तुम्हाला जे काही करायचंय बहिणींनो भावांनो त्याबद्दल देवाच्या लोकांनो, त्या कुटुंबामध्ये मग शांती येते. हालेलुया. त्या कुटुंबांमध्ये एकता येते. हालेलुया. एकमेकांप्रती आदर वाढत चालतो, एकमेकांप्रती प्रेम वाढत चालतं त्या कुटुंबांमध्ये. हालेलुया. पण जिथं विचारपूस नाही ना, तिथं मग जाम जोड बडव राहते, त्याच्यावरून मग जाम मारामाऱ्या, वादविवाद. मला विचारलं नाही, मला सांगितलं नाही, मला विचारायचं होतं. आणि एक दिवस नाही चालत हे बुराला. मग जेव्हा तिला आठवण किंवा जेव्हा त्याला आठवण तेव्हा तो तुमच्या मागेच लागला हात धुवून. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो शब्दभर आपल्या पत्नीला विचारा, है ना, आपल्या नवऱ्याला विचारा, आणि हे खूप चांगले तुमच्या कुटुंबासाठी. हालेलुया. बायबलचं देवाचं वचन सांगतं की है ना हव्वाला तिने नवऱ्याला जर विचारलं असतं तर कदाचित दोघांच्या सहमतीमुळे त्या ठिकाणी ते फळ खाण्याचं काय झालं असतं? टळलं असतं, है ना. नवरा म्हटला असं नको आपण एक काम करू, पहिले देवाला जाऊन काय करू? विचारू परत एकदा की बाबा हे काय आहे नेमकं. हालेलुया. हे खाल्याने खरंच मारणार आहे का नाही मारणार आहे? हालेलुया. म्हणजे ती घटना त्या ठिकाणी काय झाली असती? टळली असती. हालेलुया. सैतानाने कार्य केलं त्यांच्यामध्ये, ते कार्य झालं नसतं. हालेलुया. आपल्याही कुटुंबात शैतानाचं जर कार्य होऊ नये अशी आपली इच्छा असेल भावांनो बहिणींनो, तर आपल्या पत्नीशी बोला, आपल्या नवऱ्याशी बोला. जे काही तुम्हाला करायचंय तुम्ही शब्दभर त्यांना काय करा? सांगा. हालेलुया. म्हणजेच देवाच्या लोकांना तुमचं कुटुंब सुरक्षित राहील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन आम्हाला सांगतं, या ठिकाणी वचनात लिहिल्याप्रमाणे देवाच्या लोकांना पत्नीने नवऱ्याच्या अधीन राहावं अशी देवाची आज्ञा आहे ना. आणि मी पुन्हा सांगतो, ही आज्ञा बळजबरीने है ना नवऱ्याच्या अधीन राहणारी है ना अधीनता नाहीये. हालेलुया. प्रेमाने. हालेलुया. आपण स्वतः होऊन नाही बाई मला माझ्या नवऱ्याला शब्दभर काय करायचंय? विचारायचंय, है ना. माझ्या नवऱ्याच्या शब्दाच्या पुढे मला जायचं नाहीये. माझा नवरा सांगतो त्याप्रमाणे मला जगायचंय, माझा नवरा सांगतो त्याप्रमाणे मला करायचंय. ही आपण स्वतः होऊन जर बहिणींना तुम्ही अधीनता स्वीकाराल,
त्या अधीनतेमध्ये प्रेम असतं, त्या अधीनतेमध्ये शांती असते, एकता असते. आणि देवाच्या लोकांनो, ही अधीनता देवाला पाहिजे. ही अधीनता कुटुंबांची देवाला आवडते देवाच्या लोकांना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग बघा, आता बायबलमध्ये देवाच्या वचनात लिहिल्याप्रमाणे देवाच्या लोकांना पुढे आपण कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांबद्दल ऐकणार आहोत. हालेलुया. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांबद्दल काय करणार आहोत? ऐकणार आहोत. आता बघा, कुटुंबामध्ये तुम्ही पती पत्नी राहतात. पहिले आपण है ना, नवऱ्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांबद्दल बायबलमधून ऐकूया. पहिले कोरिंथीयांस पत्र 13:3 आपण वाचूया. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. आमेन, आमेन, हालेलुया. है ना, दीपक ये इकडं, लवकर लवकर ये. आता बघा बहिणींनो, बायबलचं देवाचं वचन काय सांगतं माहिती का? तुम्हाला डोकं आहे ना? आहे का नाही? हा नाही म्हणा, हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. डोकं आहे का नाही? हा, है ना. देन बायबल म्हणतं की प्रत्येक बहिणीचं जे मस्तक आहे म्हणजे डोकं है ना, हे डोकं कोण आहे माहितीये? तुमचा नवरा. हालेलुया. कोण आहे? तुमचा नवरा. हालेलुया. आपल्या नवऱ्याकडे बघा आणि आपल्या नवऱ्याला म्हणा, तुम्ही माझे मस्तक आहात. इकडे तिकडे पाहू नका बघा बहिणींनो. तुमच्या नवऱ्याकडे बघा, नवऱ्याला म्हणा की तुम्ही माझं डोकं आहे. हा, डोकं आहे म्हणजे काय माहिती का? तुमचा नवरा जर तुमचं डोकं आहे ना, तर तुम्ही कोण आहे? शरीर. तुम्ही कोण आहे? शरीर. हालेलुया. आता बघा, शरीराला, तुमच्या शरीराला हालेलुया विचार करण्याची सूचना कुठून मिळते? डोक्यापासून. कुठून मिळते? डोक्यापासून. हाताला काम करण्याची सूचना कुठून मिळते? डोक्यापासून मिळते. पायांना चालण्याची सूचना कुठून मिळते? डोक्यापासून मिळते, है ना. दातांना आणि जिभेला खायला सूचना कुठून मिळते? डोक्यापासून मिळते. तुम्हाला देवाच्या लोकांनो, तुमच्या शरीरामध्ये ज्या सूचना मिळतात काम करण्यासाठी, त्या सूचना कुठून मिळतात? डोक्यापासून. हालेलुया. मग या वचनातून देव काय दाखवते की तुमचा पती मस्तक आहे. हालेलुया. तुम्ही दोघंही एकमेकांशी बोला, तुमच्या कौटुंबिक जीवनाबाबत बोला. हालेलुया. तुमच्या लेकरांबद्दल बोला, तुमच्या शेतावाडीबद्दल बोला, ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्याबद्दल तुम्ही बोला. पण तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणा, आता आपली चर्चा झालेली आहे, तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे. हालेलुया. आता आपली चर्चा झालेली आहे, तुम्ही ठरवा आपण काय केलं पाहिजे. हालेलुया. ठरवण्याची जबाबदारी कोणाकडे द्या? नवऱ्याकडे द्या. कारण तो बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे, देवाच्या वचनात लिहिल्याप्रमाणे कुटुंबासाठी जबाबदार व्यक्ती आहे. निर्णय घेण्याचा अधिकार देवाने त्याच्याकडे सोपविलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून बोलून निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला द्या? आपल्या नवऱ्याला द्या. हालेलुया. है ना. कुटुंबाला मार्गदर्शन पाहिजे. कुटुंबाला मार्गदर्शन साठी तुम्ही विचार करा, एकमेकाशी बोला आणि शेवटी आपल्या नवऱ्याला विचारा की आता आपण काय केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण तो कोण आहे? है ना, तो कोण आहे? तो तुमचं मस्तक आहे. हालेलुया. तो तुमचं कोण आहे? मस्तक आहे. त्याला अधिकार आहे. देव बघा, देव नवऱ्यांना विचारणार आहे ना. आपल्या बायकोचा जो जाब आहे, तुमच्या बायकोचा जो जाब आहे, तो कोणाला विचारणार आहे? देव तुम्हाला विचारणार आहे. तुमच्या कुटुंबाचा जो जाब आहे तो कोणाला विचारणार आहे? तुम्हाला विचारणार आहे. हालेलुया. तुम्हाला विचारणार आहे. पण जर बहिणींनो कुटुंबामध्ये है ना, कुटुंबामध्ये जर तुम्ही नवऱ्याची जागा घेतलेली असेल तर देवाच्या दृष्टीने ते पाप आहे. देवाच्या दृष्टीने ते काय? पाप आहे. आणि देवाला हे कदापि आवडत नाही. तुम्ही हुकूम चालू नका. काय करू नका? हुकूम चालू नका. आणि म्हणून बघा, आज काय परिस्थिती माहितीये? आज कुटुंबांमध्ये परिस्थिती हीच आहे. नवऱ्याची जागा घेतली बायकोने आणि ते काय म्हणतात, घोडाबैल सारखी अवस्था त्यांच्या कुटुंबाची झालेली ना. बायको वडी चाली एकीकडे आणि परिणामी याच्यामुळे काय होतंय? नवरा म्हणतो की पाय तुला काय करायचं ते तू पाय. तो तुमच्या सोबत नाहीये. तो तुमच्या सोबत नाहीये, है ना. तुम्ही एक पाठी चाले वडी आणि त्याच्यामुळे कुटुंबांमध्ये विस्कळीतपणा आहे. त्याच्यामुळे कुटुंबांमध्ये काय? विवाद आहे. त्याच्यामुळे कुटुंबांमध्ये काय? समस्या आहे. देवाच्या लोकांनो, हालेलुया. बायबलचं देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो, प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे
त्याला निर्णय घेण्याचा अधिकार त्याने देवाने दिलेला आहे. त्याला कुटुंबाची जबाबदारी देवाने दिलेली आहे. हालेलुया. आणि त्याला त्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या योजनेप्रमाणे, अधिक चांगल्या प्रमाणे कुटुंबात आपली आपली जबाबदारी पूर्ण करता यावी म्हणून बायबलचं देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो, देवाने काय केलेलं आहे? देवाने त्याला अधिकार दिलेला आहे. तुम्ही त्याच्या सहाय्य करा, तुम्ही त्याला मदत करा. हालेलुया. तुम्ही त्याला त्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी काय करा? मदत करा. हालेलुया. त्याच्या बरोबर उभे राहा. आता कशी मदत करणार बघा, आपण 2 मिनिटात समजून घेऊया. दीपक परत ये. आता बघा, हे डोकं आहे, बरोबर आहे ना? आहे का नाही डोकं? हे डोकं हे काय? शरीर आहे. हालेलुया. आता डोक्याने शरीराला सांभाळलंय का शरीर डोक्याला सांभाळत आहे? हा, डोक्याने शरीराला सांभाळलंय का शरीर डोक्याला सांभाळून राहिले? हा, गडबड झाली. हा, शरीर डोक्याला काय करून राहिले? सांभाळून राहिले. हालेलुया. शरीर डोक्याला काय करून राहिले? सांभाळून राहिले. बहिणींनो, तुम्ही शरीर आहे, तुमचा नवरा मस्तक आहे, तुम्ही त्यांना काय करा? सांभाळा. हालेलुया. हालेलुया. देवाच्या योजनेनुसार तो तुमच्या कुटुंबात त्याला मिळालेली जबाबदारी पूर्ण करत असताना, पार पाडत असताना, त्या जबाबदारी अनुसार आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी कार्य करत असताना तुमच्या नवऱ्याला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची वाली. हालेलुया. या सर्व कौटुंबिक निर्णयांमध्ये तुम्ही त्याच्या बरोबर उभे राहा. त्याला म्हणा की तुम्ही एकटे नाहीये, मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. है ना? तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही कार्य करा, मी तुमच्या बरोबर त्या निर्णयामध्ये आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या बरोबर उभी आहे. आणि बघा देवाच्या लोकांनो, जिथं अशा प्रकारे पती पत्नी देवाच्या वचनानुसार राहतात ना, ते कुटुंब देवाला आवडतं. हालेलुया. देव त्या कुटुंबांमध्ये राहतो. देव कुठे राहतो? त्या कुटुंबांमध्ये राहतो. हालेलुया. आता देवाच्या लोकांनो, मग बायबलचं देवाचं वचन सांगतं की बहिणींनो, तुमचे मिस्टर तुमचं मस्तक आहे आणि तुम्ही काय करा? तुम्ही त्या मस्तकापासून म्हणजे तुमच्या मिस्टरांच्या निर्णयानुसार तुमच्या कुटुंबात तुम्ही विचार केल्याप्रमाणे त्यांनी जे कार्य करायचं ठरवलंय त्या निर्णयामध्ये, त्या कार्यामध्ये त्याच्याबरोबर काय करा? उभ्या राहा. हालेलुया. हालेलुया. आता बघा, नवऱ्याच्या आणखीन जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? बायबलमध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं देवाच्या लोकांनो की इपिस्कारास पत्र 5 अध्याय 28 आणि 29 वचन, त्याचप्रमाणे पतींनो, आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावरती प्रेम करा. हालेलुया. आपल्या बायकोवरती काय करा? प्रीती करा, तिला जीव लावा. हालेलुया. ती तुमची पत्नी आहे. हालेलुया. आणि तिला कधीही तुमच्या जीवनामधून असं भासू देऊ नका की तुम्ही तिला तुमच्यापासून वेगळं ठेवत आहे. हालेलुया. बऱ्याचदा आता नाही का, बहिणींच्या आडनावाला नाही माहिती, पण आपण कुटुंबामध्ये राहत असताना कधी कधी आपल्या बायकोला काय म्हणून उठतो है ना? बऱ्याचदा मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये माझी बायको माझ्या बरोबर राहते, पण माझ्या बरोबर राहत असताना कधी कधी मी तिला असं म्हणतो की वाढायचा पुरी है ना, म्हणजे मी तिला काय म्हणतोय? तू माझी नाही, तू कोणाची आहे? कोरड्यांची पोर आहे ना. तू माझी नाही, तू कोणाची आहे? कोरड्यांची पोर आहे. मग आपण असं पत्नीला तिच्या आडनावावर हाक मारतो ना, मग ती म्हणते की मी कोरड्याची आहे. ती काय म्हणते? मग मी कोरड्यांची पोर आहे. देवाच्या लोकांना याच्याने काय होतं की वेगळेपणा दिसून येतो. हालेलुया. आपल्या पत्नीला है ना, ती तुमची पत्नी आहे देवाच्या लोकांना, आणि तुमची पत्नी समजून है ना ती आहे, तुम्ही तिला जीव लावा, तुम्ही तिच्यावरती प्रेम करा. बायबलचं देवाचं वचन सांगतं की जसं येशूने मंडळीवर प्रेम केलं तसं प्रेम तुम्ही तुमच्या पत्नीवरती करा. हालेलुया. हालेलुया. है ना, तिच्यासाठी म्हणजे तुमच्या पत्नीसाठी देवाच्या लोकांना येशूने मंडळीसाठी आपला प्राण दिला, तसं तुम्ही तुमच्या पत्नीसाठी जीव देणारी प्रीती पत्नीवरती केली पाहिजे. काय देणारी? जीव देणारी प्रीती आपल्या बायकोवरती आपण केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि देवाच्या लोकांना प्रत्येक नवऱ्याकडून हेच प्रेम पाहिजे आपल्या बायकोसाठी, जीव देणारं प्रेम. काय देणारं प्रेम? जीव है ना. तिच्या बरोबर सर्व परिस्थितीत उभे राहा है ना. या जगातल्या वाईट प्रवृत्तींपासून तिचं रक्षण करा, तिची काळजी घ्या देवाच्या लोकांनो. हालेलुया. हालेलुया. है ना. ख्रिस्ताच्या प्रेमाने तुमच्या बायकोवरती काय करा? तुम्ही प्रीती करा. हालेलुया. बायबलमध्ये एका कुटुंबाचा दाखला दिलेला आहे. हालेलुया. याकोब आणि बायबलमध्ये राहेल बद्दल लिहिलेलं आहे. हे दोघं नवरा बायको होते. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की याकोब आपल्या बायकोवरती खूप प्रेम करायचा, आणि आपल्या बायकोसाठी त्याला त्याच्या सासऱ्याच्या इथे 7 वर्ष, किती वर्ष?
7 वर्ष मेंढर चारायला लागले रानामध्ये, 7 वर्ष. आता बघा त्या राहेलवर त्याचं एवढं प्रेम होतं ना, बायबल म्हणतं की ते 7 वर्ष कसे निघून गेले त्याला कळालं सुद्धा नाही. हालेलुया. जेव्हा नवरा बायको देवाच्या लोकांनो एकमेकांवर प्रेम करत प्रेमाने आपल्या कुटुंबात राहतात ना, जेव्हा भावांनो तुम्ही तुमच्या बायकोवरती प्रेम करून तुमच्या बायको बरोबर राहशाल ना, तुम्हाला दिवस आठवणार नाही. काय आठवणार नाही? दिवस आठवणार नाही. हालेलुया. हालेलुया. बघा ज्या नवरा बायकोंमध्ये प्रेम नसतं ना, जिथं वादविवाद असतं, जिथं कटकट असते देवाच्या लोकांनो, तिथं मग तो दिवस आहे ना, दिवस माणसाला आठवतो, दिवस लवकर जात नाही. हालेलुया. हालेलुया. ते दिवस आम्हाला निराशेमध्ये जगावे लागतात. ते दिवस आम्हाला आहे ना त्या भांडणामुळं वादविवादामुळं आहे ना जे विचार आलेले त्या विचारांमध्ये जगावे लागतात आणि ते दिवस आठवतात बायको बरोबर जगत असताना. हालेलुया. है ना देवाच्या लोकांनो, म्हणून तुम्हाला जर अपेक्षा असेल की तुमचे दिवस आनंदात जावे, कसे गेले हे कळू नये, तर आपल्या बायकोवरती प्रेम करा. हालेलुया. आपल्या बायकोवरती काय करा? प्रेम करा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मग बायबलचं देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो की याकोबाने राहेलवर प्रेम केलं, आपल्या बायकोवर प्रेम केलं, आणि बायबल म्हणतं की त्याचे दिवस कसे निघून गेले हे त्याला सुद्धा कळालं नाही. हालेलुया. तसंच दुसरा व्यक्ती आहे देवाच्या लोकांना बायबल मध्ये लिहिले आहे ना, अहश्वरोष राजा होता आणि देवाच्या वचनात लिहिले तो राजा होता. त्याच्यामुळं त्या समयामध्ये अनेक उपपत्नी त्याला होत्या. हालेलुया. अनेक पत्नी. पण त्याच्या सर्व स्त्रियांमध्ये देवाच्या लोकांना एस्तेर नावाची जी त्याची पत्नी होती त्या बायकोवरती त्याचं खूप प्रेम होतं. हालेलुया. एस्तेरवरती खूप प्रेम होतं. म्हणून देवाच्या वचनात लिहिले की त्याने एस्तेरला आपली राणी बनवून ठेवलं होतं. काय बनवून ठेवलं होतं? राणी. हालेलुया. देवाच्या लोकांना आपल्या बायकोवरती असं प्रेम करा ना, ती तुमच्या बरोबर राहत असताना तिला असं वाटलं पाहिजे की मी या घराची ना राणी आहे. हालेलुया. तिला दासी करून ठेवू नका. तिला काय करून ठेवू नका? दासी. तिला गुलाम करून ठेवू नका. हालेलुया. है ना. हालेलुया. तिने पहिली आहेत आजी राणी सारखं जीवन जगत आहे. नावाने राणी नाही बरं का, राणी सारखं आहे का असं? अच्छा, क्या बात आहे. रुपालीसाठी त्यांच्या कुटुंबासाठी टाळ्या वाजवा आपण. हालेलुया. राणी सारखं जीवन, आपल्या पत्नीचं राणी सारखं जीवन कुटुंबात असलं पाहिजे. तिला दासी सारखं वागू नका. हालेलुया. ती आपल्या बरोबर राहत असताना ती काम करल, घरचं काम करल, शेतातलं काम करल, है ना. आपल्याकडे तिचं लक्ष असतं, आपली काळजी ती घेते, है ना. आपणही तिला कुटुंबामध्ये राहत असताना दासी सारखं नाही वागवायचंय. हुकुमशाही, ये करो वो करो, ये नाही किया तो, है ना. भांडण तंटा नकोय. हालेलुया. दासी सारखं तिला वागू नका. अहश्वरोष राजाने बायबल मध्ये लिहिलं की आपल्या पत्नीला राणी बनवून ठेवलं होतं. काय करून ठेवलं होतं? राणी. म्हणजे उद्या लगेच टोप घेऊन येऊ नका, उद्या लगेच काही चोपाळा लावू नका, है ना. पण तिला राणी सारखं ठेवा. हालेलुया. कोणासारखं ठेवा? राणी सारखं. आणि ती तुमच्या कुटुंबाची राणी आहे. हालेलुया. हालेलुया. बघा मग बायबल देवाचं वचन सांगतं की देवाच्या लोकांना असं प्रेम करा, ऐश्वर्योष राजासारखं आपल्या पत्नीला राणी बनवून ठेवा आपल्या जीवनाची आणि कुटुंबाची. प्रेज लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही असं कराल देवाच्या लोकांना, तुमच्या कुटुंबामध्ये शांती असेल. हालेलुया. तुमच्या कुटुंबामध्ये देवाच्या लोकांना प्रेम असेल, आनंद असेल. हालेलुया. आणि ब्लेसिंग. ब्लेसिंग. आता बघा पत्नीच्या जबाबदाऱ्या काय आहेत बायबल मध्ये देवाच्या वचनातून आपण काय करूया देवाच्या लोकांना पाहूया. हालेलुया. पहिली तर मी मगाशी सांगितलं की तुमचा नवरा तुमचं मस्तक आहे, तुम्ही शरीर आहे, तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला काय करा? सांभाळून घ्या. हालेलुया. दुसरी गोष्ट देवाच्या लोकांना बायबल मध्ये देवाच्या वचनात लिहिले की पत्नीची जबाबदारी काय आहे. नीतिसूत्रे 31-27 वचनात लिहिले की पत्नी आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते, ती आळशी बनून अन्न खात राहत नाही. हालेलुया. है ना. प्रत्येक बायकोची जी जबाबदारी ती काय आहे? कुटुंबाच्या आचार विचाराकडे काय करणं? लक्ष देणं. हालेलुया. म्हणजे कुटुंबामध्ये प्रेम आहे का? कुटुंबामध्ये आदर आहे का? कुटुंबातल्या सदस्यांमध्ये शिस्त आहे का? कुटुंबातील लोक कोणी वाईट विचाराने तर नाही चालत आहे. कुटुंबामध्ये विश्वास आहे का? आणि जर तुम्ही विश्वास ठेवणाऱ्या बहिणी आहेत, येशूला मानणाऱ्या बहिणी आहेत, तर तुमच्या कुटुंबामध्ये प्रार्थना होते का? तुमच्या कुटुंबातले लोक विश्वासात चालतात का? तुमच्या कुटुंबातले लोक देवाच्या वचनाप्रमाणे जगतात का? देवाच्या लोकांनो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याचं काम कोणाचं आहे? बहिणींचं आहे. बहिणींनो, तुम्ही या गोष्टींकडे ज्यावेळेस कुटुंबातल्या लक्ष द्याल ना, तर तुमचं कुटुंब त्यामुळे सुरक्षित राहील. हालेलुया. त्यामुळे कसं राहील? सुरक्षित. है ना.
म्हणजे काही विपरीत घडण्याआधी तुम्ही त्याला काय करशाल, ते बिघडू नये म्हणून तुम्ही त्याला थांबवणाऱ्या बनशाल. हालेलुया. आणि बायबल मध्ये लिहिलं की प्रत्येक सुज्ञ पत्नी आपलं घर बांधत असते. प्रत्येक सुज्ञ पत्नी काय करत असते, घर बांधत असते, है ना. हालेलुया. मग बघा, पत्नीची जबाबदारी आहे की तिने कुटुंबाच्या आचार विचाराकडे काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट पवित्र शास्त्रात लिहिलेली आहे की परंतु पहिले करिंथकरास पत्र 7 अध्याय 10 वचन, परंतु ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो, की पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये. हालेलुया. पत्नीने पतीपासून काय होऊ नये, वेगळे होऊ नये. हालेलुया. बघा, नवरा बायको मध्ये छोटे छोटे भांडणं होत राहतात, है ना. होतात की नाही होतात का? होतात का? मागचे नवरा बायको मध्ये छोटे छोटे भांडणं होतात का नाही होतात ना, आहे ना. छोटे छोटे भांडणं नवरा बायकोमध्ये होतात. आता ह्या छोट्या छोट्या भांडणांमुळे देवाच्या लोकांनो तुम्ही एकमेकांपासून काय होऊ नका, वेगळे होऊ नका. हालेलुया. मुळात याची प्रक्रिया कशी असते की बऱ्याचदा कुटुंबामध्ये पती पत्नीचं भांडण होतं आणि मग नाही का, आजकाल आजच्या स्थितीला जर पाहिलं, पहिल्या ज्या बहिणी होत्या, पहिले लग्न झालेल्या ज्या स्त्रिया, अहो नवरे कुटकुट कुटायच्या तरी घर सोडून जात नव्हत्या, है ना. आता एक शब्द वाकडा जरी बोलला तरीच लगे, दादा ये मला घ्यायला, भाऊ ये मला घ्यायला. बरं, तो आला का, तोही बघा गुरमीत येतो. मग काय झालं, त्यांनी मला असं म्हटलं, तू माझ्या पुरीला आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे भांडण वादविवाद. छोटीशी गोष्ट होती एवढी झाली मोठी, है ना. मग आता ते पोर सुद्धा म्हणते मला नीट ठेवायचं, नाही तो जाय, तुला न्यायची ना ने तू, बसा बाबा मार, तुही बाबा मार आणि त्याला मारू दे बाबा. देवाच्या लोकांनो, हे कुटुंबातल्या पती पत्नीचा हा समजूतदारपणा नाहीये, याला मूर्खपणा म्हणतात. याला काय म्हणतात, मूर्खपणा. नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात, है ना. आम्ही संयमी असलो पाहिजे, है ना. आम्ही त्या परिस्थितीला समजून घेतलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती, मी माझ्या व्यक्तिगत जीवनाचा अनुभव सांगतो. मी खूप भांडणं झालेलं कुटुंब पाहिलं. अहो छोट्या छोट्या गोष्टीमुळे मला राहायचंच नाही. मग आता कुठे जाती, राहायचंच नाही तर मला ठेवायचंच नाही. मग आता काय करतो, एकटाच राहतो का? छोट्या छोट्या गोष्टींमुळे, है ना. आणि त्याच्यात समजवायला पाहत यांनी काय केलं, सकाळी भांडले, संध्याकाळी चहा प्यायला एकत्र, जेवायला एकत्र, आणि मध्यस्थी करायला समजवायला पाळा केला ना वाईट हो. गेली बिचाराची वाट लागली. म्हणून पती पत्नीच्या मध्ये पडायचं नाही. हालेलुया. लय मोठी समस्या असेल तर निर्णय घ्या, तर मध्ये पडण्याचा आणि बोलण्याचा निर्णय घ्या. नवरा बायकोच्या किरकोळ भांडणांमध्ये पडून तुम्ही वाईट होऊ नका, है ना. आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, है ना, तुमच्या नवऱ्याला आणि तुमच्या बापाला वाईट करू नका. हालेलुया. तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना वाईट करू नका. हालेलुया. इकडे लक्ष द्या. इकडे मी काय सांगू राहिलोय, मी काय तुम्हाला बोलू राहिलोय, इकडे लक्ष द्या, है ना. घरी जाऊन भांडण करायचं नाहीये. घरी जाऊन इथून पुढे या गोष्टी आम्हाला नाही पाहिजे. हालेलुया. आनंदी कुटुंब पाहिजे, प्रेमाने भरलेलं कुटुंब पाहिजे, शांतीत असलेलं कुटुंब पाहिजे, देवाच्या योजनेत असलेलं आपलं कुटुंब पाहिजे. हालेलुया. मग बायबल म्हणतंय की बहिणींनो, आपलं कुटुंब टिकवा. आपलं कुटुंब काय करा, टिकवा. छोट्या छोट्या गोष्टी होतात आणि त्या थोड्या वेळाने काय होतात, संपून जातात, है ना. आता भांडलो, अजून थोड्या वेळाने काय हो, गोड होऊन जाऊ. हालेलुया. या किरकोळ गोष्टींमुळे एकमेकांपासून वेगळे होऊ नका आणि या किरकोळ गोष्टींमुळे भांडणं पाठीमागे लावून घेऊ नका. हालेलुया. हालेलुया. मग बायबलचं देवाचं वचन सांगतं की प्रत्येक पत्नीने आपलं कुटुंब हे टिकवलं पाहिजे. वेगळं होण्याचा निर्णय नवऱ्यानेही घेऊ नये आणि पत्नीनेही घेऊ नये. बायबलचं देवाचं वचन सांगतं, देवाच्या लोकांना देवाच्या योजनेनुसार आमच्या कुटुंबामध्ये आम्ही राहत असताना पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की आम्ही आमच्या पत्नीसाठी जगायचंय, नवऱ्यासाठी जगायचंय. हालेलुया. तसंच देवाचं वचन आम्हाला सांगतं, देवाच्या लोकांना आम्हाला कुटुंबातली एकता टिकून ठेवायची आहे. हालेलुया. आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये है ना, आमच्या मिस्टरांचा आदर करायचा आहे, आमच्या नवऱ्याचा आदर करायचा आहे, त्याचा सन्मान करायचा आहे. त्याला देवाने जो अधिकार दिलेला आहे, देवाने जी जबाबदारी दिलेली, ती जबाबदारी पार पाडायला आम्ही आमच्या नवऱ्याला मदत करायची आहे. आम्ही अनुरूप सहाय्यक आहे.
कोण आहे? आम्ही कोण आहे? अनुरूप सहाय्यक. पत्नी नवऱ्यासाठी अनुरूप सहाय्यक आहे. आपल्या नवऱ्याला अनुरूप सहाय्यक बनवून सहाय्यक करा. हालेलुया, हालेलुया. तसंच देवाचं वचन सांगतं, पतींनो आपल्या पत्नीवर जीव देणाऱ्या प्रीतीने प्रीती करा. तसंच पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन सांगतं की कुटुंबातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या आम्ही पती पत्नीने काय केल्या पाहिजे? त्या जबाबदाऱ्या हाती घेऊन देवाच्या योजनेनुसार त्या पूर्ण केल्या पाहिजे. आणि बघा, जिथं असं कुटुंब असतं ना, त्या कुटुंबामध्ये देव असतो. कोण असतो? देव असतो. देव त्यांच्यामध्ये राहतो. देव त्यांच्या बरोबर चालतो. देव त्यांची काळजी घेतो. हालेलुया. देवाची कृपा, देवाचा अनुग्रह त्या पती पत्नींच्या जीवनावरती असतो. हालेलुया. आज सकाळी देव पित्याला धन्यवाद आणि स्तुती असतो.